नैना प्रकल्पाचे अधिकारी हे बोनशेतमध्ये शेतकऱ्यांच्या घरावर कारवाईसाठी येणार होते। त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकत्रित येत कारवाईला विरोध केला। दरम्यान अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी ही कारवाई स्थगित केली। सिडकोच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नैना प्रकल्पाचे अधिकारी हे शुक्रवारी बोनशेतमधील घरांवर कारवाई करण्यासाठी येणार होते। दरम्यान नैना प्रकल्पासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे। तसेच नुकत्याच सिडको भवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी ग्रामस्थांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाला सहकार्य नाही, तसेच ज्या मागण्या ग्रामस्थांच्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत अशी ठाम भूमिका मांडली होती। त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बोनशेतमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित जमत या कारवाईला विरोध करण्याचे ठरवले होते। याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेत ही कारवाई स्थगित केली। विगर हद्दीमध्ये असलेल्या 79 घर नंबर जे बोनशेत ग्रामस्थांचं म्हणजे शेतकऱ्याचं घर आहे, जे गेले अनेक वर्ष त्या जागेमध्ये राहतात। आज त्यांना नैनाच्या वतीने घर पाडण्यासाठी नोटीस दिली होती आणि त्या नोटीसला मागच्याच आठवड्यामध्ये आमदार साहेबांनी तिथे शेतकऱ्यांच्या वतीने नैनाच्यामध्ये असलेल्या त्यांनी जे सातत्याने गेली 13 वर्ष चाललेल्या या सर्व आमच्या शेतकऱ्यांवर जो अत्याचार चालू आहे त्याच्या विरुद्ध आमदार साहेबांची कडक भूमिका घेतली होती। तरीसुद्धा हे मुजोर अधिकारी आपापल्या मर्जीनुसार सातत्याने शेतकरी आणि ते भांडवलदार जे आहेत त्यांच्या विरुद्ध सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा काढून आमच्या शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात। आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की या अधिकाऱ्यांनी जो धंदा मांडला आहे, कारण बिल्डर लोकांकडून अशा प्रकारच्या ड्राईव्ह काढून वेगवेगळ्या रीतीने मोठमोठे पैसे घेऊन त्याच्यामध्ये आमच्या इथले काही स्थानिकसुद्धा लोक त्यांना सामील आहेत। सामील अशासाठी सांगतो कारण कालची नोटीस आल्यानंतर आमदार साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगितलं की ही ड्राईव्हला तुम्ही या, मग तुम्हाला आम्ही जे उत्तर द्यायचं ते त्या प्रकारचंच उत्तर देऊ। आणि अशा प्रकारचा मेसेज आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, सर्व भारतीय जनता पार्टी आणि इथले असलेले नैनाबादी असलेले शेतकऱ्यांच्या वर तो मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला की आमदार साहेब स्वतः याला विरोध करण्यासाठी येणार आहेत। परंतु काही आपल्यातले असलेले नतद्रष्ट यांनी तो मेसेजसुद्धा त्या नैनाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि त्यांच्याकडून मग सातत्याने विचारणा होत राहिली की आमदार साहेब या ड्राईव्हच्या विरोधात येणार आहेत का। तर आमदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही फक्त येताना जसे याल त्याच्या विरोधात जाताना जाल, तुम्हाला लाल केल्याशिवाय इथून जाणार नाही। गेले अनेक वर्ष या भागामध्ये शेतकरी नैनाविरोधात ठोस भूमिका घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ज्या माध्यमातून आक्रमकपणे भूमिका घ्यायला पाहिजे होती तशा प्रकारच्या भूमिका झाल्या नाही असं मला वाटतंय। कारण का तर जिथे आमदार साहेबांनी मागच्या आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये भूमिका मांडली होती की टेंडर तरी निघाले असतील आणि टेंडर वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले असतील, आमदार साहेबांच्या TIPL कंपनीला सुद्धा तो टेंडर मिळाला आहे, परंतु साहेबांनी सांगितलं माझी कंपनी तर काम करणार नाहीत, पण त्याचबरोबरीने माझ्या बरोबरीने इतर कंपन्यांना सुद्धा जे कामं मिळालेत त्यांना सुद्धा मी एकही वीट तिथे रचू देणार नाही। किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरांच्यावर जी राती घरं आहेत त्या घरांच्या वरून जर कोण नांगर फिरवणार असेल तर तसली नैना आम्हाला नकोय हे सातत्याने। मात्र काही लोकांच्या मध्ये राजकीय पोली भाजण्याचं काम चालू असतंय। ज्या आमदार साहेबांनी सातत्याने शेतकऱ्यांचा असो गेली अनेक वर्ष रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून लढा उभारला आहे आणि सातत्याने पनवेलकरांच्या, मग तो स्थानिक असेल किंवा बाहेरचा असेल, यांच्या मागे उभा राहण्याचं काम आमदार साहेबांच्या वतीने केला गेला आहे। आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून सातत्याने नैनाला विरोध केला, विरोध करू आणि विरोध आमचा राहील। मात्र नैनाने आपल्या शेतकऱ्यांचे जे म्हणणे आहेत, आपल्या मागण्या आहेत, आपल्याप्रमाणे जर नैना तयार झाली तर 100% स्वागत करायला तुम्ही सगळे आले नाही आले तरी जर सर्व शेतकऱ्यांच्या सारखा जर मनासारखं होत असेल तर राजेंद्र पाटील 100% स्वागत करील, 100% स्वागत करील। कारण आपण पाहतोय आज MSRD सारखा प्रोजेक्ट आला आहे माझ्या आजुली गावामध्ये आणि त्याच गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये नैनासारखा प्रोजेक्ट आला आहे। MSRDCला 2.5चा FS आहे, कुठल्याही अटी शर्ती नाही, जे नियमाने आहेत नवीन प्रोजेक्टसाठी सर्वात फास्ट होतात। मी आमदार साहेबांना पण त्याच पद्धतीत सांगितलं, म्हणून शेतकऱ्यांनी कुठल्याही घाबरू नये। कोणतरी सांगत असेल
का आम्ही येतोय थांबतोय, याच्यामध्ये फार मोठं गौडगंबल आहे. 4 शेतकऱ्यांवर कारवाई आजतागायत झाल्या, 40 वर झाल्या. त्याच्यावर जास्त ड्राईव्हच्या ज्या नोटीस आहेत त्या विकासांकडे जातात. विकासक कुठले आलेत? बाहेरचे 5-50 असतील. आपल्या स्थानिक लोकसुद्धा विकासक म्हणून पुढे येत आहेत. त्यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवण्याचं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे काढण्याचा प्रयत्न, हे जे रॅकेट तयार झालं आहे, मग त्याच्यामध्ये नैना अधिकारी असतील आणि आपल्यातले काही बांडगुला असतील, या सर्वांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे. लोकांना वाटत होतं आमदार साहेब समोर येत नाही, तर आमदार साहेबांनी सांगितलं होतं सातत्याने जी मागणी असेल ती मागणी फर्म पाहिजे. एकतर साहेबांनी सांगितलं होतं नैना पाहिजे का नाही सांगा, किंवा नैना कशा प्रकारे पाहिजे त्या पद्धतीत सांगा. एका बाजूने सांगतात 40% दिले नकोय, 50% दिले चालतील, 60% दिले चालतील, पण कशा प्रकारे दिले पाहिजेत. त्यानंतर नैनाने सुद्धा त्यांचा जो छुपा अजेंडा होता सगळा काय त्यांनी आपल्याला ओपन सांगितलं नाही. आपल्या हरकतीनं आपल्या बोलवलं, परंतु आपलं म्हणणं त्यांनी फक्त ते लिहून घेतलं. परंतु आपल्या म्हणण्यानुसार जे काय आपल्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपात आजतागायत दिल्या नाही. येत्या 26 जानेवारीला तुमच्या आमच्यासाठी जे आपल्याला आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामधून जे आपल्याला सर्वात मोठं शस्त्र दिलं आहे, म्हणजे ग्रामसभेचं, ग्रामपंचायत कुठल्या पक्षाची, कुठल्या गावाची, कुठल्या आघाडीची असली तरी ग्रामसभेमध्ये जो ठराव होतो त्या ठरावाला चॅलेंज नसतो. निश्चितच मी सर्व इथं उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी सर्वांना विनंती करेल, ग्रामस्थांना विनंती करेल की येत्या 26 तारखेला आपण आपल्या गावामध्ये सर्वांनी ठराव घ्या का आम्हाला नैना नकोय.